वाटत नाही का आपल्या घरात एखादा असला असावं। सटाणा नाशिक कुस्ती मैदानाला आम्ही आलो होतो। कुस्ती निवेदक युवराज केचेसर पण होते। या शहरामध्ये बरेचसे पोस्टर लावण्यात आलेले। कुस्ती निवेदक युवराज केचेसर यांचाही चाहता वर्ग खूप मोठा आहे। या शहरामध्ये अनेक अशा मैदानाला ते जात असतात। या ठिकाणी त्यांच्या हस्ते नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आलेलं आहे। हनुमानजीचं पूजन करण्यात आलेलं आहे। नेहमीप्रमाणे पहिली कुस्ती उद्घाटनाची लावण्यात आलेली आहे। लहान मोठ्या पहलवानांचे कुस्त्या होते। गुरु पहलवान याच भागातील चांगला पहलवान आहे, त्यांची कुस्ती होती। कुस्ती निवेदक युवराज केचेसरांच्या आवाजामध्ये हे संपूर्ण मैदान गाजलेलं आहे। अनेक अशा मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। पहलवान सौरभदादा सोनवणे आयोजक होते आणि त्यांना सहकार्य मिळाले सुनील महाजन व कीर्तिताई महाजन यांच्या माध्यमातून हे मैदान खूप चांगलं झालेलं आहे। डबल महाराष्ट्र केसरी पहलवान शिवराज राक्षे यांची 1 नंबरला कुस्ती होती। त्यांचे आगमन झाले, त्यांचाही सन्मान करण्यात आलेला आहे। आणि बाहेरचा पहलवान पण होता, ब्राझीलचा पहलवान। पहलवान आनंदा जाधव व पहलवान कुमार माने यांची 2 नंबर 3 नंबरला कुस्ती होती। या ठिकाणी वॉर्मअप केले आणि कीर्तिताईंचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी बरेचशा पहलवानांच्या कुस्त्या होत्या। शिवराज राक्षे यांची क्रमांक 1 ची कुस्ती होती ब्राझीलच्या पहलवानासोबत। तर झालेल्या कुस्तीमध्ये पहलवान शिवराज राक्षे विजयी झाले। फेडरेला जिमा हा ब्राझीलचा पहलवान, त्यांच्यासोबत कुस्ती होती। झालेल्या कुस्तीमध्ये पहलवान शिवराज राक्षे विजयी झालेला आहे। त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। सर्व आयोजकांनी जे काही सहकार्य केलेलं आहे कुस्ती मैदानासाठी त्या सर्वांचं मनापासून आभारी आहे। नाशिकमध्ये सटाण्यामध्ये माझं दुसऱ्यांदा आगमन झालेलं आहे। का बरेचसे चाहता वर्ग भेटलेला आहे, त्यांच्यासोबत फोटो काढले, आपलाही सन्मान करण्यात आलेला आहे। धन्यवाद।